नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान निवाहन राज्य उत्पादन शुल्क याबाबतचा कट ऑफ किती लागणार आहे त्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत। बाकीच्या चॅनलसारखं नाही, एक्झॅक्टली या ठिकाणी 2 प्लस मायनस असा आपण कट ऑफ या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। बघा, नकारात्मक गुण होते 25% किंवा 1/4। जसं की फॉर एक्झाम्पल 120 प्रश्नांपैकी एखाद्या विद्यार्थ्याने 90 प्रश्न सोडवलेले आहेत, त्या 90 प्रश्नांपैकी 70 प्रश्न त्याचे बरोबर आलेले आहेत, याचाच अर्थ 20 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत। जर 20 प्रश्न चुकलेले असतील तर 20/4 करावं लागेल, आणि 20/4 जर आपण केले तर एकूण 5 प्रश्नांचे मार्क जे ते आपल्याला कमी करावे लागतील एकूण बरोबर आलेल्या प्रश्नांपैकी। म्हणजे एकूण 70 प्रश्न बरोबर आलेले होते, वजा 5 जर आपण केले तर 65 आपलं योग्य उत्तर येतं। म्हणजेच काय झालं की त्या विद्यार्थ्याला नकारात्मक गुण धरून, म्हणजे नकारात्मक गुण जे आहेत ते मायनस करून त्याला एकूण 65 प्रश्नांचे मार्क मिळतील। म्हणजेच काय झालं की नकारात्मक गुण होते, ज्या ज्या परीक्षेमध्ये मित्रांनो नकारात्मक गुण असतात त्या ठिकाणी मेरिट जो आहे तो आपल्या विचारापेक्षा फार कमी येत असतो। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा असा आहे की शारीरिक पात्रता पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी एकूण 1/10 विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। आता बघा, एकूण जागा किती होत्या तर जवान दारूबंदी पोलीस जे त्याचे एकूण 568 जागा होत्या। तर जवान निवाहन चालक जे दारूबंदी पोलीस आहे तर त्याचे एकूण 73 जागा होत्या। यांना गुणिले 10 जर आपण केले तर एवढे विद्यार्थी जे आहेत ते शारीरिक पात्रता चाचणी जी असते, पडताळणी असते, त्यासाठी बोलवण्यात येणार आहे। म्हणजे एकूण किती तर जवानसाठी 5680 विद्यार्थी, तर 73 म्हणजेच गुणिले 10 आपण केले तर 730 विद्यार्थी जवान निवाहन राज्य उत्पादन शुल्क साठी बोलवण्यात येणार आहे। एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत, याचाच अर्थ काय झाला की आपल्या कट ऑफवर याचाही परिणाम मोठा होणार आहे। चौथा मुद्दा बघा, या ठिकाणी एकूण परीक्षा कशी होती आणि 4 विषयांपैकी कुठले विषय विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील कसे गेले यावर आपण डिस्कस करणार आहोत। आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण विद्यार्थ्यांना विचारलं होतं आणि अनेक माझे विद्यार्थी त्यांच्यासोबत मी डिस्कस केलं होतं, तर त्यांच्याकडून एक गोष्ट सांगण्यात आली की बुद्धिमत्ता चाचणी यासाठी वेळ मिळाला नाही। सोपे प्रश्न होते परंतु वेळ मिळाला नाही। याचाच अर्थ काय झाला की 30 पैकी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी 25 प्रश्न बरोबर आणायचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे ज्यांचं सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे, हुशार विद्यार्थी, त्यांच्याबाबत मी डिस्कस करत आहे। त्यानंतर बघा, सामान्य अध्ययन TCS पॅटर्न म्हणा, IBPS म्हणा, ते थोडंसं सामान्य अध्ययन किंवा GK/GS इथे थोडंसं अवघड असतं। तर इथे 30 पैकी 15 प्रश्न जरी बरोबर आणायचा प्रयत्न केला तरी विद्यार्थ्यांचं सिलेक्शनचे चान्सेस भरपूर असतात। मराठी अतिशय सोपा असतो TCS IBPS पॅटर्नमध्ये, इथे सुद्धा दारूबंदी पोलीसमध्ये आपल्याला सोपाच दिसला। आणि इंग्रजी प्रत्येक परीक्षेप्रमाणेच इंग्रजीसुद्धा अवघड होता। मग इंग्रजीमध्ये 30 पैकी 12 ते 15 प्रश्न बरोबर आणायचा प्रयत्न केलेला विद्यार्थ्यांनी। मराठीमध्ये 30 पैकी 28-29 प्रश्न बरोबर आणलेले आहेत विद्यार्थ्यांनी। सामान्य ज्ञान या ठिकाणी 15 प्रश्नपर्यंत विद्यार्थ्यांनी मजल मारलेली आहे, तर बुद्धिमत्ता चाचणी तिथे 25 प्रश्न बरोबर आणायचा प्रयत्न केलेला आहे। या सर्वांचा जर विचार केला, म्हणजे सुरुवातीला आपण नकारात्मक गुण बघितले, त्याचाही परिणाम कट ऑफवर होणार आहे। त्याचसोबत शारीरिक चाचणी जी आहे त्यासाठी एकूण 1/10 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। म्हणजे 1 जागा असेल तर त्यासाठी 10 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे, त्याचाही परिणाम कट ऑफ होणार आहे। आणि या सर्वांचा जर विचार केला तर शेवटी बघा, 120 पैकी 70 ते 75 यांच्या दरम्यान 100% कट ऑफ लागेल। 70च्या खाली येणार नाही ओपनचं, आणि 75च्या वर सुद्धा जाणार नाही ओपनचं, गॅरंटी 100% सांगतोय मित्रांनो, जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे त्यावरून। मग बाकीच्या कॅटेगरीजला जे आहे ते 2-2 प्रश्न वगळले किंवा मायनस केले, 2-2 मार्काने जर आपण खाली आलो तर ते कॅटेगरी वाईज त्यांचा कट ऑफ लागेल। जसं की बघा, 70चा ओपनचा लागतोय, मग महिलांचा किती लागणार आहे तर ओपन महिलांसाठी -2 करायचे 68 लागेल। OBC साठी सुद्धा 70मधून -2 केले तर OBC मेल यांचा कट ऑफ जो आहे तो 68 लागेल। मग VJचे जे विद्यार्थी आहेत, NTचे विद्यार्थी, त्यांचाही 2-2ने कमी करता येईल। SC ST यांचाही सर्वात कमी ST विद्यार्थ्यांचा लागेल, SCचा त्यापेक्षा थोडासा जास्त लागेल। अशा प्रकारे आपल्याला कट ऑफ या ठिकाणी सांगता येईल।